परत 18 आणि 19, 18 काय आहे, बुधवार येतोय म्हणजे वेनसडे येतोय आणि गुरुवार म्हणजे 19 येतोय. दोन्ही पण बुक झालेले आहेत. मोठ्या फॅमिलीनी दोन्ही फ्रंट रूम आणि बॅक रूम म्हणजे फुल प्रायव्हेट टेरेस विला बुक केलेला आहे. तर 15 मकर संक्रांतीला 15 आणि 16 तारखेला कोणालाहीच रूम मिळणार नाही, कारण ते बुक्ड झालेले आहेत. नमस्ते सर्वांना, कसे आहात तुम्ही? थंबनेल आणि टायटल वाचून तुम्हाला माहितीच पडलं असेल की मी बुकिंगबद्दल बोलणार आहे आणि जे मी टायटलवर लिहिलं आहे ते राईट आहे. सर्वात आधी मी तुम्हाला इकडे टाईम दाखवतो. टाईम आहे, माझा फोटो नका बघू, टाईम बघा, 11:15 वाजले रात्रीचे. आणि तुम्ही विचार करा इकडे किती छान वाटतंय, ब्राईट वाटतंय बघा, जराही काळोख नाही वाटत आणि पूर्ण विजिबिलिटी आहे. तर इकडे आपले मॅनेजिंग डायरेक्टर आणि आपले अजून कोण आहे तुम्ही, दुसरे मॅनेजिंग डायरेक्टर आणि कोण आहे तुम्ही, सुपरवायझर. हां, तर हे इकडे दोघं बसलेले आहेत आणि आपली CEO आपले मुंबईला आहेत. तर ते कोण आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. सुरुवातीला सांगायचं आहे की आपला टेरेस विला फ्रंट रूम बॅक रूम हा 1 आठवड्यासाठी पूर्ण बुक झालेला आहे, बरोबर. तर आता मी तुम्हाला सांगतो की प्रोसिजर काय केलेली आहे, कसे पेमेंट घेतलेलं आहे, म्हणजे एका व्हिडिओमध्ये सर्वांना समजेल. सुरुवातीलाच मी सांगतो की डेट सांगतो, एका संडेपासून ते नेक्स्ट संडेपर्यंत ना ऑलमोस्ट बुकिंग लाईनीतून आहे. तर मी कॅलेंडर आणलेलं आहे, कशी बुकिंग झाली आहे, कोणत्या रूमसाठी किती बुकिंग झाली आहे ते पण मी सांगतो, किती पैसे घेतलेले आहे आणि त्या पैशाचं मी काय केलेलं आहे, सर्व डिटेलमध्ये या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणार आहे. वाटेल नुसतं पप्पूनी असा रूम बनवून ठेवलाय, अजून काय बुकिंग झाली नसेल, आपण कशाला जायचं. हां, तर तुम्हाला सांगतो की किती बुकिंग झालेली आहे आणि कोण येणार आहे, किती माणसं येणार आहेत, कोण येणार आहेत ते नाही मी सध्या सांगते, पण किती माणसं त्या फॅमिलीमधून येणार आहेत तेही सांगतो. एक मोठा ग्रुपसुद्धा येणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. हा आपला गोल्डन रूम म्हणजे टेरेस फेसिंग रूम बघा, टेरेसला फेसिंग आहे म्हणून हा टेरेस फेसिंग रूम. त्यासोबतच आपला ह्याच्या पाठी आहे तो बॅक रूम, पाठचा रूम आपण ह्याला म्हणू शकतो. 2 आहेत, 1, 2 आणि इकडून हा असा दिसतो. तर सुरुवातीला आपण सांगूया, सर्वजण मेसेज करतात आहे टेरेस विला बुकिंग करण्यासाठी. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिसत असेल, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सॲप करायचं आहे, फक्त व्हॉट्सॲपचा मेसेज करायचा आहे, त्याचा रिप्लाय आम्ही देऊ तुम्हाला. आणि सुरुवातीला विचारतात की चार्जेस काय आहेत आणि रेट्स काय आहेत आणि डिटेल्स आहेत. तर डिटेल्स मी तुम्हाला आता स्क्रीनवरतीच दाखवतो, तीच डिटेल मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्वांना शेअर करतो. तर ऑलरेडी तुमच्याकडे डिटेल असेल तर तुम्हाला विचारायची पण गरज नाही. ओके, तर आता तुम्ही डिटेल्स बघितली, सर्व माहिती बघितली. आता तुम्हाला सांगूया की बुकिंग कसे झालेले आहेत आणि कोणता आठवडा जास्त बुक झालेला आहे. जानेवारीमधला फेबचे बुकिंग मी तुम्हाला फेबमध्येच सांगेल, नंतर सांगेल, पण जानेवारीची तरी सध्या आणि येणाऱ्या वीकची मी तुम्हाला फक्त येणाऱ्या वीकचीच फक्त मी तुम्हाला सांगतो आहे. तर आता इथे बघा, आज जी पण तारीख आहे, पण इकडे बघा, आता आपली 15 तारीख येते, मकर संक्रांती आहे ज्या दिवशी, जानेवारीची 15 ते मकर संक्रांती आहे, त्या दिवशीला बुकिंग आहे आणि त्याच्या पुढच्या दिवशीला बुकिंग आहे 15-16ला. हां, 15-16ला काजल फॅमिली मेंबर्स येतात आहेत, म्हणजे हे येतात, हजबंड अँड वाईफ आहेत आणि त्यांचा मुलगा छोटा. तर 15 आणि 16 तारखेला हजबंड वाईफ आणि असं मला वाटतं मुलाची पण बुकिंग आहे. तर अशा यांनी बुक केला आहे आपला फ्रंट फेसिंग, म्हणजे आपला गोल्डन रूम फ्रंट फेसिंग टेरेस विला आपला बुक केला आहे. तर ह्याचे चार्जेस त्यांना 2200 पडलेत, तर 3 माणसांसाठी, बरोबर. आणि त्या लोकांनी 2 दिवसासाठी बुक केले आहेत, म्हणजे त्यांचे फुल चार्जेस होतात 4400. आणि 2 दिवसासाठी बुक केलं आहे म्हणून त्यांनी मला ॲडव्हान्स पेमेंट, ह्या सर्वांनी ॲडव्हान्स पेमेंट केले आहेत, म्हणूनच मी तुम्हाला सांगतो आहे. ह्यांनी ॲडव्हान्स पेमेंट 2000 केले. दिवसाला 1 दिवसाचं बुक करतात तर 1000, 2 दिवसाचं बुक करतात तर 2000, 3 दिवसाचं बुक करतात तर 3000. तर त्यांनी 2 दिवसासाठी बुक केलं, टोटल अमाऊंट आहे ते 4400. त्यामध्ये त्यांनी 2000 मला ॲडव्हान्स दिलेली आहेत. तर 15 मकर संक्रांतीला 15 आणि 16 तारखेला कोणालाहीच रूम मिळणार नाही, कारण ते बुक्ड झालेले आहेत. पण फ्रंट रूम बुक झालेला आहे, टेरेस फेसिंग आहे ना, तो बुक झालेला आहे विथ 3 बेड्स. आणि पण त्या दिवसासाठी 15 आणि 16साठी तुम्हाला आपला हा बॅक रूम अवेलेबल आहे. ठीक आहे, हा रूम आपला अवेलेबल आहे आणि त्याचे चार्जेस मॅक्सिमम 3 पर्सनचे आहे 1700 रुपये, 1700. तर इथे असा प्रश्न पडतो, काजललाच विचारतो की आम्ही 2 माणसं आहे तर काय रेट असणार पाठच्या रूमचा? सेम.
हां सेम. तुम्हाला मी हेच सांगतोय की 2 माणसं असले तरी 1700च, एक माणूस असला तरी 1700 आणि 3 माणसं असली तरी 1700. तिसऱ्यापेक्षा वरती जातोय तर त्या रूममध्ये 500 वाढणार. सेम कॉन्सेप्ट ह्या रूमसाठी पण. आम्ही 2च माणसं, त्या फ्रंट रूमची प्राइस किती होणार, त्या 2200 होणार. 3 आहे तरी 2200 होणार आणि 1 असले तरी 2200 होणार. पण चौथा माणूस वाढतो आहे तर 2200 प्लस 500 होणार. बरोबर. ठीक आहे. ते 2000 ॲडव्हान्स बुकिंग आले आहेत. अजून मी तुम्हाला सांगतो जेवढे पण बुकिंगचे पैसे आले ते टोटल किती झाले तेही मी तुम्हाला सांगतो. आणि त्याचे ऑलरेडी मी रिइन्व्हेस्ट केले आहेत परत. आपल्याच टेरेसला जरा अजून बोलतात ना चांगला त्यांना एक्सपिरियन्स येण्यासाठी आपण ते बुकिंग केलेली आहे. तर ही झाली फर्स्ट बुकिंग. 15-16ला फ्रंट फेसिंग आपला हा रूम बुक झालेला आहे. नंतर 17ला गॅप आहे, म्हणजे 17ला अवेलेबल आहे बोथ रूम्स. मग परत 18 आणि 19. 18 काय आहे, बुधवार येतोय म्हणजे वेनसडे येतोय आणि गुरुवार म्हणजे 19 येतोय. बरोबर. 18 आणि 19ला तुम्हाला फ्रंट रूम पण नाही मिळणार आणि बॅक रूम पण नाही मिळणार. दोन्ही पण बुक झालेले आहेत. हां, म्हणजे 18 आणि 19ला तुम्हाला मी सांगतो की मोठ्या फॅमिलींनी दोन्ही फ्रंट रूम आणि बॅक रूम म्हणजे फुल प्रायव्हेट टेरेस विला बुक केलेला आहे. हां, तर तुम्हाला माहिती आहे की फुल प्रायव्हेट टेरेस विलाचे प्राइजेस किती होतात. तिकडे 3 माणसं, इकडे 3 माणसं, सेम रेट 2200 आणि 1700, तर झाले 3900. हे झाले 6 माणसांचे आणि त्यांचे माणसं येणार आहे 7. 7 माणसं तर 7व्याचे आपण 500 प्लस केले तर झाले 3900 प्लस 500 4400. हे झाले एका दिवसाचे. तर ते होते 18 तारखेचे बुधवार आणि त्यांनी गुरुवार पण बुक केला आहे 19 तारखेचे. तर 4400 प्लस 4400 8800 झाले. ठीक आहे. 8800 झाले. तर त्यांचे मी ॲडव्हान्स पेमेंट घेतले आहे 4000 रुपीज. बरोबर. ठीक आहे. कारण दोन्ही रूम ना 2 रूमचे 2000 एक दिवसाचे, परत 2 रूमचे 2000 दुसऱ्या दिवसाचे, म्हणजे 4000 त्यांनी मला ॲडव्हान्स पाठवलेले आहेत. पहिलेचे 2000, हे 4000, 6000 मला ॲडव्हान्स आलेले आहेत. आणि हां 7 माणसं सांगितलेले. आत्ता प्रश्न पडेल आणि 7 माणसं बोलल्यावर आपण थाली पण 7 आणलेली बघा. बरोबर. म्हणजे हे बुकिंग आत्ताच नाही झालेले. हे बुकिंग जेव्हा मी व्हिडिओ रिलीज केला ना तो त्याच दिवशी झाले होते. म्हणूनच मी 3 ताट आणले होते बघा. प्लेटी 4 आणली होती, 4 थाली आणले होते. परत मी 3 आणले की नाही, म्हणजे 7 जणांना 7 व्यवस्थित होईल आणि काय म्हणजे सोय व्यवस्थित होईल सर्वांची. ते झाल्यानंतर मग अजून काय सांगायचं होतं हे. हां, त्यानंतर पण बुकिंग्स आहेत. आता टोटल आपले झाले 6000 रुपीज ॲडव्हान्स पेमेंट. बरोबर. आणि ह्याचे पण पुढचे सांगूया चला. मग 18-19ला आहे त्यांची बुकिंग. फुल टेरेस विला 2 दिवसासाठी गेल्या. या 2 दिवसाला तुम्हाला 18 आणि 19 लक्षात ठेवा तुम्हाला दोन्ही रूम्स अवेलेबल नाही आहे. नंतर मग 20ला त्यांचा चेकआउट आहे, म्हणजे 20ला अवेलेबल आहे. 20 पूर्ण खाली आहे. नंतर येतो 21 आणि 22. 21 म्हणजे सॅटर्डे जानेवारीचा आणि 22 रविवार जानेवारीचा. ह्याच्यात पण फ्रंट रूम बुक झालेला आहे. त्याच्यात पण 3 लेडीज येणार आहेत. 3 लेडीज येणार आहेत. त्यांनी पण हा फ्रंट रूम बुक केलेला आहे फॉर 21 and 22. त्या तारखेला तुम्हाला बॅक रूम अवेलेबल आहे. त्यांनी पण 3 जण या रूमसाठी 2200 पेमेंट केलेली आहे. 2200 होतात 1 डेचे. 2 दिवसाचे होतात 4400. तर त्यांनी पण 2000 पेमेंट केलेली आहे ॲडव्हान्समध्ये. तर मी तर तुम्हाला सांगतो आपले ॲडव्हान्स पेमेंट किती झालेले आहेत. 2000, 4000 आणि 2000, म्हणजे टोटल मला 8000 रुपीज ॲडव्हान्स पेमेंट आलेली आहे. ठीक आहे. आणि आत्ताच मी सांगतो ते 8000 मधले ऑलमोस्ट 8000 मी रिइन्व्हेस्टमेंट केलेत आपल्याच विलासाठी. यांनी तुमच्या एक्सपिरियन्स एक बोलतात ना अजून मेमोरेबल करण्यासाठी मी ते 8000 ह्याच्यातच इन्व्हेस्टमेंट केलेत. आणि त्याच्यात म्हणजे मी कशात इन्व्हेस्टमेंट केले असतील ना ते जर तुम्ही लॉजिक लावू शकता तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे 8000 मी कशासाठी टाकले असतील. मी टाकलेत की नाही, टाकलेत की नाही. म्हणजे मी काहीच पैसे माझ्याकडे न ठेवता इकडचं घरात खर्चासाठी नाही घेतले. हां, इकडचं एक एक्सपिरियन्स वाढवण्यासाठी ते इन्व्हेस्टमेंट मी केलेले आहेत. आणि ह्या 3 बुकिंगमधल्याच आपल्याला एका बुकिंगवाल्यांनी आपल्याला ते सजेशन्स दिले की असं असेल तर आम्हाला आवडेल. तरी पण त्यांनी अगोदरच बुकिंग केली. पण ते काय असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. येणाऱ्या ब्लॉग्समध्ये काय मी चेंजेस केलेत किंवा काय ॲड केलं आहे आपल्या टेरेस विलाच्या तुमचे एक्सपिरियन्स बोलतात ना वाढवण्यासाठी. तर मी ते उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेन.
तर एक आठवड्याची मी बुकिंग सांगितली, असे वेगवेगळे इन्क्वायरीज येतात आहेत, वेगवेगळे बुकिंग्स होतात आहेत. तर बघा, जेवढे क्वेश्चन्स मला इन्क्वायरीमध्ये येतात त्याचा मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो, म्हणजे तुम्हाला त्याचा डाऊट नाही वाटणार. आता ज्यांनी 2 दिवसासाठी सर्वांनी बघा 2-2 दिवसासाठी बुक केलेत, बरोबर. संडे मंडे ट्यूजडे गॅप, वेनसडे थर्सडे, फ्रायडे गॅप, सॅटर्डे संडे, असे 2-2 बुकिंग केले 2-2 दिवसासाठी. तर दोन्ही टाईम त्यांना नाश्ता आम्ही देणार आहे, म्हणजे दोन्ही दिवस सकाळचा नाश्ता आमच्यातर्फे असणार आहे. म्हणजे ब्रेकफास्ट स्नॅक टी आपण जे म्हणालो होतो, ब्रेकफास्ट आपल्यातर्फे असणार आहे दोन्ही दिवस. ते म्हणतात की हां, एक दिवस मिळणार का दोन्ही दिवस? दोन्ही दिवस मिळणार. आणि त्यातली अजूनही मी इन्क्वायरी म्हणजे विचारलं त्यांना की तुम्ही आमच्याबरोबर जेवणार आहात का, तर थोड्यांनी सांगितलं येस, आणि कोणी सांगितलं तर एक दिवस जेवणार आहे आणि एक दिवस आम्ही बाहेर फिरायला जाणार आहे असंही सांगितलेलं आहे. म्हणजे जर ऑलरेडी सांगितलं आणि कोणी हे पण सांगितलं की व्हेज जेवणार आहे का नॉन व्हेज जेवणार आहे, त्या हिशोबाने आपण सोय केली. तर आय गेस जेवढं मी मला जर म्हणजे येत्या माइंडमध्ये तेवढं मी तुम्हाला सर्वांना सांगतो आहे. त्याचसोबतच सर्वांचे मी आधार कार्ड ना आयडेंटिटी प्रूफ, त्यात पॅन कार्ड येतं किंवा आधार कार्ड येतं, ते तुम्ही मला प्रत्येकाचं द्यायचं. जे येणार आहे त्यांनी मला प्रत्येक म्हणजे इकडे मला व्हॉट्सॲपवरती सुद्धा शेअर करायचं, आणि ओरिजिनलचं झेरॉक्स आणलं तरी चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला सर्व त्याची डिटेल हवी आणि कोण कोण येणार आहेत ते, बरोबर, त्यांचंही मी रेकॉर्ड मेंटेन ठेवणार आहे. ते झालं. त्यासोबतच अजून सांगायचं आहे की बाकीचे जे पेमेंट आहे जेव्हा तुम्ही चेक इन कराल पहिल्या दिवशी, त्या दिवशी तुम्ही ते पे करणार. ते झालं. आणि अजून एक इन्क्वायरी अशी होती की जे आपले थर्ड म्हणजे बुकिंग आहे त्यांनी विचारलं की गणपतीपुळ्याला जायला आपल्याला तुम्ही रिक्षा अवेलेबल करून द्याल का. तर माझे जेवढे ओळखीचे रिक्षावाले आहेत त्यांना मी तुमच्यासाठी अवेलेबल करून देईल, तेवढी तर मी हेल्प करू शकतो. कुठे कुठे पॉईंट आहे, कसे कसे फिरायचं ते मी सर्व तुम्हाला ओरली सांगेल. आणि अजून एक सांगायचं आहे की रत्नागिरीमध्ये आपलं जे ST आहे ना, मग ST बस, त्यांनी सॅटर्डे संडेला एक लॉन्च केलं आहे की मोठ्यांसाठी 300 रुपये आणि लहान मुलांसाठी 150 रुपये, त्याच्यात ते 10 पॉईंट्स तुम्हाला फिरवणार आहे. फीस तर मी सांगितली 300 रुपये आणि छोट्यांसाठी 150 रुपये. टायमिंग आहे त्यांचं सकाळी 8 वाजता, मोजकंच टायमिंग आहे. पण जर तुमचा मोठा ग्रुप आहे त्याच्यात तुम्ही 6-7-8 माणसं आहे तर मी स्कॉर्पिओही देऊ शकतो तुम्हाला, जी AC असेल. आणि जर 10 माणसं असेल तर मीही तुम्हाला 300 रुपयात 250 ते 300 रुपयात मीही तुम्हाला फिरवेल जर तुम्ही 10 माणसं असाल तर. आणि त्यांच्यापेक्षाही जास्त पॉईंट्स मी तुम्हाला फिरवेल, बरोबर ना. हां, तर अशी ही सोय केलेली आहे. आणि ती पण माझी पण रिक्वायरमेंट आहे. जी मोठी गाडी आहे ना 10 वाली, ती पण मी फक्त सॅटर्डे आणि संडेलाच करणार, आणि बाकी स्कॉर्पिओ आणि जे AC गाडी आहे ते तुम्हाला कोणत्याही दिवशी मिळतील. तर हे सर्व डाऊट्स मला असे विचारले होते कशात, इन्क्वायरीमध्ये व्हॉट्सॲप मेसेजेसवरती. आणि व्हॉट्सॲपमध्ये मी कॉल किंवा त्या नंबरवरती कॉल रिसीव्ह होत नाही आणि आम्ही घेत पण नाही त्या ओके. आणि आता राहिला विषय तो थंडीचा, मी तुम्हाला प्रॅक्टिकली रिव्ह्यू देऊ शकतो की असे कपडे जर घातले, जाडजोड कपडे, तर तुम्हाला कमी थंडी वाजणार. आणि जर नॉर्मल तुम्ही कपडे घालता तर तुम्हाला थंडी लागणार, बरोबर. स्वेटर वगैरे आणा, कानटोपी, मोजे वगैरे सगळे आणा. हां, आणि तुम्हाला अशी थंडी आहे की तुम्हाला पाण्यात जायला वाटणार नाही. आणि पियायला तुम्हाला थंड पाणी असं आवडणार नाही, संध्याकाळचं रात्रीचं फक्त, बरोबर आहे. त्यासाठी काय नाही वाटणार, दिवसभर काय कडकडीत एकदम. हां, पण त्या उन्हात तुम्हाला गरम नाही होणार. आणि घाम तर येणारच नाही, बरोबर. आणि रात्रीचा थंड असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला गरम पाणी अवेलेबल करून देऊ, म्हणजे तुम्हाला सोयीस्कर होईल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर ह्या जागेची मी तुम्हाला प्लस पॉईंट सांगतो. ही बोलतात ना, ही जागा अशा ठिकाणी जे माणसांना माहिती नाही. जर आपल्या सर्वांना ही जागा माहिती नाही म्हणजे या जागेपासून माणसं जास्त लांब आहेत, तर तुम्हाला क्राऊड कमी आहे, शांतता आहे, नॅचरल एन्व्हायरमेंट आहे, ट्रॅफिकचा आवाज नाही येणार, कारण ट्रॅफिकच नाही. ट्रॅफिक नसल्यामुळे पॉल्युशन एकदम 0 आहे आणि एकदम नॅचरल फील येणार तुम्हाला, बरोबर. तर जागा एकदम चांगली आहे, एकदम फीलिंग गुड, एकदम गुड फिलिंग होतं ना तशी येणार आहेत. आणि असेही इन्क्वायरीज आले आहेत की 15-16 आपली बुकिंग झाली, बरोबर. तर एकाने सांगितलं की मला 14 आणि 15ला मिळेल का, तर मी बोललो 15ची ॲडव्हान्स पेमेंट आलेली आहे, पण त्यांना 14-15ला दोन्ही फ्रंट हवे होते. तर त्यांनी अशी ही आयडिया केली की 14ला फ्रंटला राहणार आहेत आणि 15ला बॅकला राहणार आहे. पण त्यांची ॲडव्हान्स पेमेंट आली नाही आहे, म्हणून मी फिक्स नाही सांगत आहे. आणि सर्वांची ॲडव्हान्स पेमेंट मी गुगल पेने घेतलेली आहे, तर त्या मोडनी तुम्ही पेमेंट करू शकता. आणि कसं जेवढे पण आता बुकिंग वगैरे झाले त्यांचं मी नाव डिस्क्लोज नाही करू शकत. जर ते व्हिडिओमध्ये आले तर तुम्ही तेव्हा बघू शकतात. आणि हे रिअल बुकिंग्स आहेत सगळे. हां, ते तुम्हाला येणार आहे. म्हणजे आता बघा, ह्या डेट्सवरती जेवढे मी सांगितले फ्रंट रूम तर ऑलमोस्ट सर्वच बुक झालेले आहेत. म्हणजे या वीकला 15 ते
22 म्हणजे या एक संडे ते नेक्स्ट संडेपासून फ्रंट रूम तर ऑलमोस्ट सर्व बुक झाले. एक दिवसासाठी तुम्हाला जे मध्ये गॅप आहे तेव्हाच मिळणार, ते 2-2 दिवसासाठी तर मिळणार नाही, कारण ऑल्टरनेट डेजमध्ये तुम्हाला बुकिंग आहेच. तर अशी सर्व माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे. अजून काय माहिती सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अजून काय द्यायची असेल तर नेक्स्ट ब्लॉग्समध्ये तुम्हाला मी नक्कीच देऊ. तर आता व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. बुकिंगचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. व्हॉट्सॲप मेसेज करा फक्त त्याच्यावरती.